बर बर थांब ठेवा. गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळी. आज सगळेजण चहा प्यायला बाळा 2 कप घे ग. चला औषध देते तुला प्यायला. बोलायला पण अगं प्यायचं की औषध देते की तुला प्यायला. तू आंघोळ कर आणि मग तुला औषध देते प्यायला. तवर आधी तर सगळं ओरखलं. ती म्हणते मम्मी मला औषध प्याय दे. बोलायला येई नाही ज्ञानेश्वरीला, बोलायला येई नाही. बाळा मला गाणं नाही दिलं तो. नेमकं काय झालं तुला बोलायला ग? तिथं घसांती बसलाय. चला आता मी भांडी नाही घासीत बर का. मग काय करता, भांडी का तरी घासावं लागणार नाहीत की. आता चपात्या झाल्यावर घासायची सगळी. भांडी घासायची मला. हा बिस्किट नाही तिथं संपले. काय बिस्किट? या सगळेजण चहा प्यायला. धर आधी पप्पांना आणि त्यांना चहा देऊन ये. बघा इकडं वांग्याची भाजी शिजली या. गडबड चालली. चाललोय रानात जायचंय, उरकायचंय. आजच्या उद्याच्या दिवस ताण आहे या थोडासा. नाही येईन की सावली. बाळा चहा नेऊन दे चल. कपडे धुता आली या. ती मिस्त्री आलत. म्हणलं त्यांना चहा करावं. दर बाळा निघून द्या चहा त्यांना. हा ते लाईटीचं काय नाही दे सगळं. काय झालं आज हे होतंय का नाही विचारायचं. हो बी बाळा. चला बाकीचं बाहेरचं काय काय चाललंय. अजून चपात्या लाटायच्या, गुरांचं अजून धुणं, अजून गणपती बाप्पाची आरती राहिली या. 10 वाजता सगळं ओरखलं पाहिजे. ती कणसं खाल्लेली उकडून त्याचा पाला तसा ठेवला होता गुरांना टाकायसाठी. नको येऊ माग. कपडे धुया चालली मी बसतीतच. तवा मांडलाय तापाया त्या. गुरं कावा बांधलाय सकाळी 7 वाजता. 10 वाजता चालत्या म्हटलं. म्हणजे एकदा पाणी दाखवून आणून बांधली की बेन काळजी. हे सगळं इकडचं पण सगळं उरकत आणलं. बाहेरचं पण रानात जायचं म्हणलं लवकर उठावं लागतं, लवकर हुरकावं लागतं. बाया लावल्या दोघी तिघी जणी यायच्या त्या. आम्ही दोघी किती कुठं म्हणून काय करायचो. काल तरी दोघींनी ह्याकडे त्याकडेला 7 वापं काढलं होतं. बापूंनी थोडं काढू लागितलं. अर्धा वापं राहिलेला पुढं. बापू म्हणलं मी काढतो तेवढं. बापू काल उसाला इऱ्या टाकलं होता. मग आमच्या दोघीचं चाललं होतं. कालच बायांना बोलायचं होतं पण काल नव्हतं सवड. दिदीच्या मम्मीकडे गेली. तुम्ही आता बघितलं. दिदीच्या मम्मीचा फोन आलता आणि दुसऱ्या दोघी बघितल्यात. आता त्या येत्या त्या. तर बापूंला परत सोडवायला करायला न्यावं लागेल. बापू गेल्यात हे करा. बायाच बघायला गेल्या त्या अजून आल्याच नाही. तर नको गुरं चरायला मोकळी सोडल्यात. कपडे धुवत म्हणलं गुरं चरत्याली म्हणजे आणून बांधायला दिल्या सोडून मोकळी अशी. तिन्ही पण चरत्या ते आरामशीर. इरबळ आपण घरी नसतो मग काय करायचं. बांधाय नाहीत येत तिकडं. कपडे धुवत वाळू घातली. आता थोडं राहिलं 2 साड्या त्या. कसं असतं शेतकरी जीवनाचं अवघड असतो. रानातली कामं आल्यावर पटापटा उरकून लवकर उरकून जावं लागतं. उद्याच्या दिवस काम आहे रानातलं. नंतर काय भाजी बारकी आणि कोथिंबीर. बापू तपलं 100 पेंडी 1-2 तासात ओपाट्यात हळूहळू तेवढंच काय घेऊन जातात. त्याच्यामुळे एवढं ताण नाही. पण आता हे बाजरीचं तेवढं परत ना मग लसूण लावाय राननीट करायचं, गहू पेरायचं आणि लसूण. बाकी नाही आता काय लय ताणाचं काम नाही करायचं. कारण का मी जाते हॉटेलवर आणि आत्याला ही 2 गुरं 2 पोरं आपला संध्याकाळ स्वयंपाकच पुरावतो. त्याच्यामुळं नको लय ताण. म्हणलं रानात काय करायला आपलं तेवढाच करायचा. 2 दिवस बाया लावायच्या, खुरपायचा. 2 दिवस लावून घ्यायचा. पाया लावून टायमिंग आहे अजून. दिवाळीत लावतात. पण आपलं सांगितलं तुम्हाला. बापू आलं नाही. बापूंचा घेतला असता थोडासा समाचार. पण बापू गेलं बाया बघाय. ती घरीच आलं नाहीत अजून. काय म्हणते आल्यावरती हाय तर रानात आमच्याच बरोबर स्वयंपाक चालला. भाजी घातली होती वाढू झाली. मी शिजाय आत्यांचं देवपूजा चालली होती म्हणून शिजाय घालूनच आलती. आणि मग तवर मग आत्या म्हणते चपात्या लाटोसं मला बाहेरचं सगळं उरकावं लागतं. बाय सगळ्यांना. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ.